बांधवांनो, जय मल्हार. गेल्या 2 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी खोलोबा देवस्थानाच्या मंदिराच्या जागेमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्यावरून एक फार मोठं वादंग त्या ठिकाणी उठलंय. कालपासून बऱ्याच बांधवांचे फोन सुरू आहेत. मी सुद्धा प्रत्यक्ष तिथल्या बऱ्याच बांधवांसोबत चर्चा केली आहे, बोललोय. प्रत्यक्ष या देवस्थानचे मुख्य असलेले आणि या महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यांमध्ये या खोलोबा देवस्थानचे भाविक आहेत. फरांडे बाबांना मानणारा एक फार मोठा वर्ग 4-5 राज्यांमध्ये आहे. अशा या फरांडे बाबांसोबत सुद्धा मी आज प्रत्यक्ष बोललोय. त्यांनी सुद्धा अत्यंत जबाबदारीनं समजदारीनं भाष्य केलेलं आहे. मुळात हे जे मंदिर आहे हे शेकडो म्हणल्यापेक्षा ते हजारो वर्षापूर्वीचं ते मंदिर त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या मान्यता आहेत. त्याचा नक्की इतिहास जरी सांगता येत नसला तरी 1000-2000 वर्षापूर्वीचं ते मंदिर आहे आणि ते धनगरांचंच फक्त पूजनीय आहे असं नाही, तर सगळ्याच जाती धर्माची लोक त्या ठिकाणी मंदिरामध्ये येत असतात. इतकंच नाही तर जे फरांडे बाबा आहेत या बाबांचं दर्शन घेऊन सकाळी आपला दिवस सुरू होतो. अशी फक्त धनगर बांधव नाहीत तर सर्वच जाती धर्मातील बांधव या देवस्थानावर श्रद्धा ठेवून आहेत. फरांडे बाबांच्या प्रती त्यांची श्रद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कोणतेही महापुरुष असो, हे महापुरुष कुण्या एका माणसासाठी कुण्या एका जातीसाठी जगले नाही. त्यांचं जगणं, त्यांचं जीवन हे समाजाप्रती समर्पित होतं. आज जे आम्ही म्हणतो मराठा, धनगर, माळी, वंजारी, बंजारा, तेली ह्या जाती आहेत आणि या सगळ्या जात समूहाला मिळून जो घटक तयार होतो त्याला समाज म्हणतात. आणि या सर्वच थोर महापुरुषांनी, संतांनी या समाजाला डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. दुर्दैवानं आजच्या काळामध्ये आम्ही ह्या माणसाला काय म्हणावं, या महापुरुषांना जातीमध्ये बांधून टाकलं. या महापुरुषांचं जीवन कार्य, त्यांचा संघर्ष, त्यांचे विचार दुर्दैवानं लोकांना आजही कळालेले नाही. हे आज पहिलं प्रकरण या महाराष्ट्रात नाही, असे बरेच प्रकरणं घडली. मागे एकदा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड तालुक्यात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या 2 दिवस अगोदर ज्या ठिकाणी गेल्या 15-20 वर्षांपासून पिवळा झेंडा स्थापित केलेला होता, त्या झेंड्याला लागून सेवालाल महाराजांची मूर्ती स्थापन केली गेली. मला तिथल्या बांधवांचे फोन आले. मी संबंधित पोलीस प्रशासनाशी बोललो, सर्वांशी बोललो. हे महापुरुषांच्या पुतळ्याला घेऊन आपण काय राजकारण करतोय? परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड या ठिकाणी एका मंदिराच्या आवारामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा होता. तिथं अहिल्यादेवींचा पुतळा बसवला. त्याच्याहून एक फार मोठा वाद झाला. तिथंही मी संबंधित सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांशी, आपल्या समाज बांधवांशी बोललो आणि त्यांना विनंती केली की आपण वाद जर करणार असाल आपसामध्ये तर या महापुरुषांचं नाव घेण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार नाही. ह्या महापुरुषांनी हे सांगितलंय आम्हाला, अरे जे महापुरुष सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन एक सशक्त, सुदृढ, शांतताप्रिय समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत होते, त्या महापुरुषांच्या नावावरनं, त्या महापुरुषांच्या पुतळ्यावरनं जर जातीय तेढ निर्माण होत असतील, दंगली होणार असतील
सामाजिक शांतता बिघडणार असेल, गावगाड्यातलं वातावरण खराब होणार असेल, काय फायदा त्या पुतळे बसवण्याचा? आणि आज हे महापुरुष जर हा नालायक आणि नीचपणा या भूतलावर पाहत असतील, काय वेदना होत असतील त्यांच्या मनाला, की आम्ही आमचं जीवन समर्पित केलं, जीवनभर संघर्ष केला या लोकांना एकत्र आणण्यासाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन एक चांगला समाज, सशक्त समाज, सुदृढ समाज बनावा यासाठी जीवन संघर्ष केला. आणि आज हीच लोक जाती जातीमध्ये आमच्या नावावरून, आमच्या पुतळ्याहून भांडणं करतात. त्या गावाची परिस्थिती पाहिली, तिथं जवळपास 60-70% धनगर समाज आहे आणि उर्वरित मग इतर सगळे समाज त्या ठिकाणी आहेत. आणि हे सगळे समाज त्या खोलोबा देवस्थानचे भक्त आहे. या देवस्थानावर त्यांची श्रद्धा आहे. या देवस्थानच्या ज्या काय परंपरा चालू असतील, वेगवेगळ्या पूजेच्या दिवशी गावातील सर्व लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या याचे मान आहेत. अगदी त्यात मराठा समाज सुद्धा सर्वाधिक मान वगैरे जो असतो तो मराठा समाज सगळ्याच समाजाला आहे. म्हणजे याचा अर्थ मराठा समाज सुद्धा या देवस्थानावर श्रद्धा ठेवू नये, फरांडे बाबांवर श्रद्धा ठेवू नये. मी तिथल्या बऱ्याच बांधवांशी बोललो. त्या गावातील सगळ्या जाती धर्माचे लोक, म्हणजे बरेच बांधव असे की त्यांच्या दिवसाची सुरुवात मंदिरात जाऊन दर्शन घेणे, फरांडे बाबांचे दर्शन घेणे आणि नंतर त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. मग एवढं हे गुन्ह्या गोविंदानं नांदत असणारं गाव, आपसी सर्वांचं एक मनानं, एक दिलानं वागणारी ही लोक, आणि या खोलोबा देवस्थानावर, फरांडे बाबावर श्रद्धा असणारी ही लोक, आणि या गावामध्ये एवढा जातीय वाद टोकाला जावा की ज्या फरांडे बाबांना 4-5 राज्यामध्ये मानणारा फार मोठा भक्तवर्ग आहे, त्या फरांडे बाबांना स्वतः उपोषणाला बसावं लागतं. मला वाटतं ही दुर्दैवी गोष्ट आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा स्मारक व्हावं का? झालंच पाहिजे. मी म्हणतो शिवाजी महाराजच का, प्रत्येक महापुरुषाचं स्मारक हे त्या गावात झालं पाहिजे. पण कशासाठी? सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी, जाती जातीत भांडणं होण्यासाठी, जातीय तणाव निर्माण होऊन सामाजिक शांतता बिघडण्यासाठी नाही बांधवांनो. त्या स्मारकापासून आम्हाला काहीतरी आमच्या लेकरांना प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यांचा इतिहास आमच्या लेकरांना शिकवला गेला पाहिजे. त्यांचं जीवन कार्य, त्यांचे विचार, त्यांचा संघर्ष कुणासाठी होता, कशासाठी होता, हे आमच्या येणाऱ्या पिढीला कळावं. त्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घ्यावी. त्या इतिहासापासून आम्ही काहीतरी प्रेरणा घेऊन एक चांगलं भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं आमची वाटचाल व्हावी. आमचं जीवन आम्ही त्यासाठी समर्पित करावं. यासाठी मला असं वाटतं या स्मारकांची निर्मिती झाली पाहिजे. पण जर या स्मारकांमुळं गावातील सामाजिक वातावरण खराब होणार असेल, सामाजिक शांतता बिघडणार असेल, तर ही स्मारकं न झालेली बरी. हे मी नाही म्हणत. ते महापुरुष जर कुठून पाहत असतील तर त्यांच्याही मनाला प्रचंड वेदना होत असतील आणि ते म्हणत असतील, अरे कशाला नाटकं लावले रे, आमच्या नावावर, आमच्या पुतळ्याच्या कारणावरून गावात माणसात भांडता, जाती जातीत सामाजिक तेढ निर्माण करता. कोण करतंय, कशासाठी करतंय? माझी सर्व समाजातील सगळ्या मंडळींना विनंती, ती देवस्थानची जागा आहे, देवस्थानकडे 7-12 आहे नाही, काय असेल ते, तिथे एक मोठी यात्रा भरते, लाखो भाविक त्या ठिकाणी येतात. ती जागा मोकळी राहिली तर अडचण काय? आणि फरांडे बाबा म्हटले की शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं दुसऱ्या मोकळ्या जागेत आपण बसवा, त्या स्मारकाचा सगळा खर्च करायला आम्ही तयार आहे. वाजत गाजत हजारो ढोल ताशांच्या गजरामध्ये धनगरी नृत्य करत आम्ही वाजत गाजत महाराजांचा पुतळा तिथं प्रस्थापित करतो, भव्य स्मारक करतो. तो जो पुतळा आहे तो पुतळा प्रचंड तकलादू पुतळा आहे, प्लास्टिक फायबरचा तो पुतळा आहे. म्हणजे ज्या पुतळ्याचं महत्व तो कसा असला पाहिजे,
बसवायचा म्हणून बसवायचा. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी राष्ट्रमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवला. त्याचा भव्य अनावरण सोहळा केला. मला त्या सोहळ्याला निमंत्रित केलं होतं. मी गेलो. त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे साहेब असतील आणि इतर सगळेच मोठमोठे नेते मंडळी होते. मी त्यावेळेसही बोललो की अहिल्यादेवींचा पुतळा बसवला हे आनंदाची गोष्ट आहे, पण अंधारात चोरासारखा लपून कशासाठी? आमच्या महापुरुषांची पुतळे स्मारक आम्हाला चोरावानी उभी करावी लागतात. कशाला उभी करायची मग? अहिल्यामाईंचं कार्य काय चोरासारखं होतं अंधारात पुतळा बसवायला? शिवाजी महाराजांचं कार्य अंधारात पुतळा बसवण्यासारखं आहे? कशासाठी करतोय आपण हे? आणि काय सिद्ध करायचं नेमकं अंधारात पुतळे उभे करून? अंधारात बसवणाऱ्या कोणत्याही पुतळ्याला, ते पुतळे बसवणाऱ्यांना आमचा आणि कुणाचाही विरोध असला पाहिजे हो. घ्या तुम्ही, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, रीतसर त्याच्या नोंदी घ्या, रीतसर डॉक्युमेंटेशन करा, सर्व गावांनी मिळून जागा ठरवा, सर्वानुमते पुतळा बसवा. पण मुद्दाम कुठंतरी तेढ निर्माण होईल अशा पद्धतीनं जर ते पुतळे बसवणार असतील तर काही फायदा नाही. म्हणून धनगर समाजातली सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे, मराठा समाजातली सगळ्या नेत्यांना विनंती आहे, भावांनो, आपसात भांडू नका. ते महापुरुषाच्या नावावर भांडू नका. महापुरुषाच्या नावावरनं भांडणं करणं म्हणजे हे त्या महापुरुषांचा अपमान आहे. मानवजातीला कलंकित करणाऱ्या या घटना आहेत. त्याच्यामुळं या वादातून बाहेर पडलेलं बरं. पोलीस प्रशासनाशी माझं त्या ठिकाणी चर्चा झाली. आपण जितक्या शांततेनं सामाजिक सलोखा टिकवून या विषयाला न्याय देता येईल तो आपण दिला पाहिजे. सर्व बांधवांची भावना त्या ठिकाणी आहे की सर्वानुमते शांततेनं एकोप्यानं शिवरायांचं स्मारक झालं पाहिजे. मुळात प्रश्न फार गंभीर आहे बांधवांनो. ही पुतळे रातोरात येतात कुठून? आणतं कोण? बसवतो कोण? हा वाद निर्माण करतं कोण? हे फार मोठं राजकीय षडयंत्र सध्या या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. ठरवून मराठा ओबीसी हा वाद टोकाला नेला गेला. त्याच्यानंतर ओबीसी समूहातील एक जात, आमचे वंजारी बांधव यांचा आणि मराठा समाजाचा टोकाचा संघर्ष झाला. बीडमधून हे वातावरण हे फक्त मराठवाड्यापुरता हा टोकाचा संघर्ष होता. मागच्या काळामध्ये लोणार या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यावरनच वंजारी समाज आणि मराठा समाज आमने सामने आला आणि या जातीवादाचं लोण मराठवाड्यानंतर विदर्भात गेलं. आणि आता मराठा आणि मराठा समाजानंतरचा एक मोठा वर्ग असलेला धनगर, या धनगर मराठा समाजामध्ये वाद लावून या जातीवादाचं लोण हे मराठवाड्याच्या बाहेर पश्चिम महाराष्ट्रात ताकदीनं जात आहे. आणि हेच जातीवादाचं लोण जर अशा पद्धतीनं राज्यभर गेलं तर या राज्याचं काय होईल हे फार कल्पना न केलेलं बरं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, सरकार हे मायबापाच्या पालकाच्या भूमिकेत असतं. सरकार या घटनांकडे कसं पाहत आहे? सरकारला वाटतं का जाती जातीमध्ये भांडणं झाली पाहिजे? जाती जातीत संघर्ष होऊन ही सामाजिक शांतता बिघडली पाहिजे? सरकारनं सुद्धा या बाबींवर गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे. झाल्या या घटना घडून गेल्या, ते सोडून इथून पुढे अशा घटना घडू नये आणि सामाजिक शांतता सौहार्द कायम राहावं, सलोखा कायम राहावा, यासाठी सरकारनं त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी स्वतः अंजनगावला जाणार आहे. माझी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे मी महाराजांशी माझं सकाळी बोलणं झालं. मला थोडंसं प्रवास करायला सोयीचं झालं की मी स्वतः तिथे जाणार आहे. बऱ्याच बांधवांचे फोन येतात, आपण भावनिक होऊन आणि काहीतरी आपलं इटका जवाब पत्थर से असं म्हणून चालणार नाही. आपण हा वाद जितका वाढवू तितका हा वाद कुणासाठी चांगला नाही. सामाजिक शांततेसाठी, सामाजिक ऐक्यासाठी हा वाद चांगला नाही. आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची प्रामाणिक भावना आहे की हा सामाजिक सलोखा टिकला पाहिजे.
गावगाड्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्या गोविंदानं नांदत सामाजिक शांतता कायम ठेवली पाहिजे, आपसी भाईचारा कायम ठेवला पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना आहे. म्हणून मराठा समाजातील जी नेते मंडळी आहेत, जाणती मंडळी आहेत, धनगर समाजातील जी जाणती मंडळी आहेत आणि या ज्याला आपण पालक म्हणतो मायबाप सरकार, याच्यातील सर्व जबाबदार व्यक्तींनी पुढे येऊन हा वाद लवकरात लवकर निपटावा. तर याचे परिणाम फार दूरगामी आणि विघातक या राज्यासाठी होणार आहे. कारण फरांडे बाबा त्या ठिकाणी जर अन्नत्याग करून बसले असतील आणि त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं, त्यांच्या प्रकृतीला जर काही बरं वाईट झालं, तर या राज्यासह आसपासच्या 4-5 राज्यांमध्ये जो एक फार मोठ्या प्रमाणात भक्तवर्ग या खोलोबा देवस्थानचा आहे, या देवस्थानावर फरांडे बाबांवर श्रद्धा ठेवणारा एक मोठा वर्ग आहे. या वर्गामध्ये प्रचंड संताप निर्माण होईल आणि या संतापाच्या लाटेमध्ये काय होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे हा अनर्थ सरकारने टाळावा, सर्व नेते मंडळांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. आणि मी स्वतः सुद्धा 1-2 दिवसांमध्ये अंजनगावला जाणार आहे, फरांडे बाबांची भेट घेणार आहे, तिथल्या इतर सगळ्याच आमच्या समाज बांधवांची भेट घेणार आहे. तुर्तास या वादावर व्यक्त होताना प्रत्येकानं शांततेनं संयमानं, जातीय तेढ निर्माण होईल, कुणाच्या भावना दुखावल्या जातील अशी प्रक्षोभक भाषणं कुणीही न केलेली बरी. जे बांधव याला आगीत तेल टाकण्यासारखा प्रकार हा असतो. त्याच्यामुळे सर्वांनाच विनंती, सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व नेत्यांना विनंती माझी आहे की